नमस्कार, मी आता आली आहे शिवडी मतदारसंघ या संघामध्ये. आपल्या सोबत काही मतदानकर आहेत, त्यांना विचारूया. आज तुम्ही आता खूप वर्ष झाली असेल तुम्ही मतदान करताय. आज केंद्रावरची ही जी काही व्यवस्था आहे त्याबद्दल काय सांगाल? कशी व्यवस्था आहे? पहिल्यापेक्षा चांगली आहे, भरपूर चांगली आहे. पाण्याची सोय ठेवली आहे, हे बांधलं आहे, मंडप वगैरे चांगलं आहे. काय सांगशील तू? युथ आहे आणि वोटिंग करणं किती महत्वाचं आहे? कसं आहे ना, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात, सरकारमार्फत ज्या गोष्टी घडतात, तर त्यांना जर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपलं मतदान करणं गरजेचं आहे. तुम्ही जर मतदान नाही केलं तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. कळलं? तुम्हाला तो अधिकारच नाही आहे. तुम्ही मतदान करा आणि नंतर सरकारला प्रश्न विचारा. तर माझं हे मत आहे. आता ना सध्या सगळीकडे तिरंगी लढत आपण बघतोय. खूप ठिकाणी मनसे शिवसेना वर्सेस शिवसेना आहे. शिवडी विधानसभा खूप समस्या आहेत, प्रश्न आहे. तर तुम्हाला युवा वर्गाला कसा इकडचा आमदार असावा असं वाटतं? आमदार हा लोकांचे प्रश्न मांडणारा असावा. फक्त मतदानापुरती येणं, 5 वर्षानंतर तोंड दाखवणं हे प्रकार नसावं. की ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करून निवडून दिलंय त्या लोकांचा विचार करून त्यांचे प्रश्न लोकसभेत आपल्या विधानसभेमध्ये मांडणं ही विधानसभेची लढत आहे. विधानसभेत मांडणं ही महत्वाचं आहे आणि त्यांच्या प्रश्नांना दाद देणं हे महत्वाचं. कितवं वर्ष पहिले तर मी तुम्हाला विचारेन मतदान तुम्ही करताय? आता माझं 46 एज आहे. ओके. आणि ह्या शिवडी विधानसभेमध्ये गेले 10 वर्ष उभाटाचे आमदार आहेत. पण थोडं असं मला वाटतं काहीतरी बदल होईल, कारण संपूर्ण शिवडीमध्ये पाहिलं तर पाहिजे तसं विकासाची कामं झाली नाही. आणि मनसेचे बाण अनगावकर खूप चांगल्या रीतीने त्यांचा प्रचार झालाय आणि बदल होईल असं मला दिसून येतं. काय वाटतं, महायुती येईल की महायुती? मी जसं म्हणाले, मला एक छान युथ इथे दिसतोय. मी तिला प्रश्न विचारेन, हे तुझं पहिलं वर्ष आहे वोटिंगचं की कितवं वर्ष आहे? ऍक्च्युली म्हटलं तर लोकसभेचं पहिलं होतं आणि आता विधानसभेचं हे दुसरं मत आहे. काय सांगशील, म्हणजे आधीच एक्सपिरियन्स आणि आताच एक्सपिरियन्स बघता केंद्रावरची व्यवस्था वगैरे कशी आहे? नाही, लोकसभेपेक्षा आताची जी व्यवस्था आहे ती म्हणजे एक युनिक माध्यमातून खूप छान केलेली आहे. पहिलं आपल्याला एकतर लास्ट टाइमला असं होतं की एकच मतदार आतमध्ये जात होता, आता त्या अगेन्स्ट 4 मतदार जातात. त्यामुळे काय झालं की एक स्पीड आला, त्याला योग्य गती मिळाली आणि लवकर होत आहेत मतदान. डिसिप्लिन वगैरे व्यवस्थित आणि गायडन्स वगैरे पद्धतीने होत आहे. की मतदान करणं युवा वर्गाने किती महत्वाचं नाही, मतदान तर आपला हा महत्वाचा हक्क समजला पाहिजे प्रत्येक भारतीय नागरिकाने, आणि तो आपला महत्वाचा अधिकार सुद्धा आहे. तर मी त्यांना सुद्धा म्हणजे एक रिक्वेस्ट करते की प्रत्येकाने, जॉब वगैरे सगळंच आहे पण प्रत्येकाने येऊन मतदान करावं. मतदान करणं का महत्वाचं वाटतं तुला? म्हणजे आपल्या हक्कासाठी मतदान केलं पाहिजे, कारण का आपलं ते हक्काच आहे. त्यामुळे इथे काही मतदानकर आहेत, त्यांच्याशी विचारूया. काय सांगाल, कसं आहे आताची व्यवस्था केंद्रावरची? केंद्रावरची व्यवस्था बोलत अगदी व्यवस्थित चाललेली आहे. म्हणजे लोकसभेपेक्षा ह्या वेळेला चांगली व्यवस्था केलेली आहे असं मला वाटतं. कारण का लाईन पण एवढी आणि फटाफट होते. जवळजवळ 1 तासामध्ये जवळजवळ 400 लोकांनी 1:30 वाजेपर्यंत 1100-1200 मतदारापेक्षा जवळजवळ ते आता 450-500 मतदान झालेलं आहे. चांगले रिस्पॉन्स मतदानाला माणसं बाहेर येत आहेत आणि मतदान करतायत. काय सांगाल, आता इकडचा आमदार कसा असावा? तुमच्या डोक्यात काय विचार आहेत? आज तुम्ही मतदान करता. आमदार असा असावा म्हणजे आमच्या महाराष्ट्राचं अस्मिता जपणारा, महाराष्ट्राचा अभिमान बाळगणारा. आणि जर सध्या जे काय चाललंय आता महाराष्ट्र म्हणजे राजकारण चाललंय, उद्योगधंदे बाहेर चालले, ते कुठेतरी थोपवणारा पाहिजे आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारा आहे असं आम्हाला आणि जेणेकरून आता हे स्लम एरिया असल्यामुळे जेणेकरून जास्तीत जास्त SRAच्या माध्यमातून बिल्डिंगचं लवकर डेव्हलपमेंट झालं तर बरं होईल. काय सांगशील, कितवं वर्ष आहे तुझं मतदानाचं? माझं हे 3रं वर्ष आहे. आणि कसा एक्सपिरियन्स आहे? कसं वाटतं की इकडची व्यवस्था वगैरे कशी आहे? इकडली व्यवस्था वगैरे चांगली आहे. आणि मी गावी होतो, मी खास मतदान करण्यासाठी काल सकाळी आलोय. ह्या एरियासाठी जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, कसा आमदार असावा? त्यासाठी काय आहे, या विभागात खूप काही प्रश्न अडकलेले आहेत. जे मोठे मोठे इश्यूज आहेत की त्याच्यामध्ये डेव्हलपिंग आहे, शिक्षण आहे, या फॅसिलिटी आहेत, जेणेकरून की जे अदर ॲक्टिव्हिटीज आपल्या अदर सिटीमध्ये होतात त्या आपल्या पण विभागात व्हाव्या या उद्देशाने नवीन पिढी या मतदानाला योग्य तो प्रतिसाद करत आहेत. आता म्हणजे मी सकाळपासून ऑब्झर्वेशन करतोय तर त्याच्यामध्ये हे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. आणि जो भवितव्याच्या दिशेने जे 5 वर्ष जो कोणी आमदार येणार आहे तर त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून या विभागातील ज्या काही अडचणी मोठ्या बिग इश्यू असतात ते सॉर्ट आउट करावं ही त्यांच्याकडून छोटीशी विनंती असणार या मतदार यादीतून. काय सांगशील, आज खूप छान गर्दी दिसते इकडे ह्या केंद्रावरती. युवा पिढी सुद्धा आहे, ज्येष्ठ मंडळी सुद्धा आहे.
तर काय कसा आमदार असावा असं वाटतं? तसं बघायला गेलं तर आपल्याला बदल तर पाहिजेत. मेन म्हणजे आपलं जे जिजामातानगर मध्ये आपण राहतोय डेव्हलपमेंट व्यवस्थित पाहिजे, सगळ्यांच्या सुखसोयी चांगल्या पाहिजेत आणि युवा वर्ग ह्या वर्षी म्हणजे आमदारकी विधानसभेला तुटून पडलाय मतदानासाठी की सगळ्यांना डेव्हलपमेंट पाहिजे सर्वांचं बघायला गेलं तर महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे हे सध्या आपण बघतोय सगळीकडे तिरंगी लढत आहे. तुम्हाला काय वाटतं की कोण जिंकेल? म्हणजे हाच पक्ष नाही किंवा हाच मतदारसंघ नाही, सगळं एक आढावा एकंदरीत आहे ना, जी महागाई किंवा हे जे मुद्दे आहेत की जी वाढणार वर्ष किंवा महिलांवर अत्याचार, हे फक्त ह्या विभागात किंवा या महाराष्ट्रात नाही, हे पूर्ण आपल्या भारतामध्येच चालू आहे. पण महाराष्ट्र ही म्हणजे एक बोलतात ना, सुरुवात ही महाराष्ट्रापासून होते, तशीच सुरुवात ही आताही सुरुवात ही महाराष्ट्रापासूनच होणार आहे महाविकास आघाडीचा विजय करण्यासाठी. काय सांगाल? खूप छान रिस्पॉन्स आहे, युवा वर्ग सध्या बाहेर येतोय, तर कसा आमदार असावा असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली आमचे जे इथे जे आमदार आहेत पहिल्यापासूनचे त्यांनी ही कामं केलेली आहेत आणि याच्यात नवीन आमचे आमदार उभे राहत आहेत. त्यांनी आमच्यासाठी खूप काही करायचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्ही म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही इथे वोटिंग करायसाठी आलेलो आहे. तर आम्ही ॲज अ म्हणतात ना, आमच्या एरियासाठी खूप कोणतरी चांगलं काम करावं यासाठी आम्ही खूप मोठे असे त्यांच्यासाठी आशाबंद आहोत आणि ते आमच्यासाठी काम करतीलच. असे त्यासाठी आम्ही सगळे युवा जे आहेत आमची पिढी ते आम्ही येतोय आणि सगळेजण वोटिंग करतोय जेणेकरून चांगलं काही होऊ द्या आमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.